नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रुद्र सरळ सेवा या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. तर आजचा जो व्हिडिओ आहे, आजचा व्हिडिओ आहे 5 सप्टेंबर शिफ्ट 2023 ची जो तलाठी भरती झाली होती, त्यामधला मराठीचे जे 25 क्वेश्चन आहेत, ते 25 क्वेश्चन आज आपण इथे एनालिसिस करणार आहोत त्यांचे. आणि आपल्या चॅनलवर एक प्लेलिस्ट तयार केलेली आहे. त्या प्लेलिस्टमध्ये जवळपास 5 ते 6 व्हिडिओ यापूर्वी आपण अपलोड केलेले आहेत. ज्यांनी कोणी पाहिले नसतील त्यांनी ते पाहून घ्यायचे आणि हा व्हिडिओ पण बघायचा आहे. तर चला तर मग सुरू करूया. आजचा आपला पहिला प्रश्न. तर प्रश्न क्रमांक 1 आहे. मावशी गप्पिष्ट असल्याने रिकामी जागा बोलत होत्या. गाळलेल्या जागी योग्य शब्द निवडा. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 हातचे राखून, ऑप्शन नंबर 2 कमी, ऑप्शन नंबर 3 थोडक्यात आणि ऑप्शन नंबर 4 भरभरून. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 4 भरभरून. म्हणजेच काय? भरभरून. तर मावशी गप्पिष्ट असल्याने भरभरून बोलत होत्या. त्यामुळे इथे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 3 भरभरून हे इथं या प्रश्नाचं उत्तर आपण इथं सांगू शकतो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2. खालीलपैकी कोणता शब्द बहुव्रीही समासाचे उदाहरण नाही? त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 कृत्य, ऑप्शन नंबर 2 पद्मनाभ, ऑप्शन नंबर 3 लक्ष्मीकांत आणि ऑप्शन नंबर 4 मायलेकरे. तर याचे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 4 मायलेकरे हा बहुव्रीही समासाचे उदाहरण नाहीये. तर सर्वात पहिले बहुव्रीही समास म्हणजे काय ते आपल्याला माहीत पाहिजे. बहुव्रीही समास कशाला म्हणतात आणि तो ओळखायचा कसा? तर बहुव्रीही समासामध्ये काय होतं, की दोन्ही पदे जे असतात सामासिक शब्दाचे जसं की अ, लक्ष्मीकांत हा एक शब्द आहे. तर लक्ष्मीकांतमध्ये ह्या दोन्ही शब्द जे लक्ष्मी आणि कांत हे दोन्ही पदं महत्त्वाचे नसून तिसऱ्याच गोष्टीचा बोध होतो. जसं की आता लक्ष्मीकांतमध्ये काय म्हणू शकतो आपण याच्यात? तर लक्ष्मीकांतमध्ये आपण अ, म्हणू शकतो की लक्ष्मी आहे जिचा कांत अशी ती. म्हणजेच काय, की अ, विष्णू जिचा पती आहे, विष्णू जिचा पत्नी आहे, ती लक्ष्मी असं आपण म्हणू शकतो लक्ष्मीकांत. त्यामुळे आणि मायलेकरे म्हणजे काय? तर मायलेकरेमध्ये जे ऑप्शन आहेत, मायलेकरे हा द्वंद्व समासाचं उदाहरण आहे. द्वंद्व समासाचं उदाहरण आहे. कारण की मायलेकरेमध्ये काय म्हणतात, की मायलेकरेमध्ये द्वंद्व समासामध्ये काय असतं, की दोन्ही पदं महत्त्वाची असतात. माय पण इथं महत्त्वाची आहे आणि लेकरं पण महत्त्वाचे आहे. त्यामुळे हा या समासाची जर आपण फोड केली किंवा विग्रह केला, तर त्या समासामध्ये आणि किंवा व हे जे अव्ययी आहेत, त्या 2 अवयवांनी त्या 2 विग्रह आपण इथं करू शकतो. जसं की माय आणि लेकरे हा त्याचा विग्रह होतो. त्यामुळे दोन्ही पण पदे इथे महत्त्वाची आहेत. त्यामुळे हा बहुव्रीही समास नाहीये आणि बाकीचे जे आहेत कृत्य, पद्मनाभ, लक्ष्मीकांत हे बहुव्रीही समासाचे इथं उदाहरण आपण सांगू शकतो. त्यामुळे ऑप्शन नंबर 4 याचा करेक्ट आन्सर इथे आपण सांगू शकतो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3 व्यथित शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 विकल, ऑप्शन नंबर 2 पीडित, ऑप्शन नंबर 3 दुःखी आणि ऑप्शन नंबर 4 आनंदी. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 4 आनंदी. आनंदी हा कशाचा विरुद्धार्थी शब्द आहे? व्यथित या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे. तर व्यथित म्हणजेच काय? आपण दुःखी म्हणू शकतो, अभागी पण त्याला म्हणू शकतो आणि पीडित पण म्हणू शकतो. त्यामुळे आपल्याला विरुद्धार्थी शब्द इथे ओळखायचा आहे. त्यामुळे व्यथितचा विरुद्धार्थी शब्द इथे आनंदी आपण सांगू शकतो. ऑप्शन नंबर 4 त्यामुळे करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4 शिशिरागम हा काव्यसंग्रह कोणत्या प्रसिद्ध कवीचा आहे? त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 विंदा करंदीकर, ऑप्शन नंबर 2 कुसुमाग्रज, ऑप्शन नंबर 3 बासी मर्ढेकर आणि ऑप्शन नंबर 4 आहे बोरकर. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 3 बासी मर्ढेकर. म्हणजेच काय? बाळ सीताराम मर्ढेकर हे त्यांचं पूर्ण नाव आहे, बासी मर्ढेकर यांचं. आणि त्यांचे दुसरे काही
असे महत्त्वाची पुस्तकं आहेत. जसं की रात्रीचा दिवस, तांबडी माती, पाणी हे एकच पुस्तक आहे. हे पुस्तकाचं एकच नाव आहे. रात्रीचा दिवस, तांबडी माती आणि पाणी. त्यानंतर कला आणि मानव, सौंदर्य आणि साहित्य हे त्यांची काही पुस्तके आपण इथं साहित्य सांगू शकतो. तर आपलं करेक्ट आन्सर आहे शिशिरागम हा काव्यसंग्रह बासी मर्ढेकर यांचा आहे, म्हणजेच बाळ सीताराम मर्ढेकर यांचा आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण प्रश्न क्रमांक 5 अर्थपूर्ण रचनांचा डॅश घेण्याची कला मोठी आनंददायी असते. गाळलेल्या जागी योग्य शब्द निवडा. ज्या रिकामी जागा आहे तिथे आपल्याला ऑप्शनमधला योग्य शब्द इथे भरायचा आहे. त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर 1 महिमा, ऑप्शन नंबर 2 आस्वाद, ऑप्शन नंबर 3 स्वादिष्ट, ऑप्शन नंबर 4 रुचकर. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 2 आस्वाद इथे आपण सांगू शकतो. जर आस्वाद हा शब्द इथे टाकून आपण वाक्य वाचलं, अर्थपूर्ण रचनांचा आस्वाद घेण्याची कला मोठी आनंददायी असते. तर वाक्य एकदम बरोबर आपण अ, अ, म्हणजे प्रतीत होतं. त्यामुळे याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 2 आस्वाद. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया आपण. प्रश्न क्रमांक 6 पुढील वाक्यातील कर्म ओळखा. अभयने काठी उचलली. त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर 1 उचलली, ऑप्शन नंबर 2 काठी उचलली, ऑप्शन नंबर 3 अभय आणि ऑप्शन नंबर 4 काठी. तर या वाक्यातील आपल्याला काय ओळखायचे? कर्म ओळखायचे. तर त्याचे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 4 काठी. तर कर्म ओळखताना अ, काय करावं लागतं? सर्वात पहिले आपल्याला वाक्याचं क्रियापद शोधावं लागते. तर वाक्याचं क्रियापद आहे उचलली. तर कर्म शोधताना क्रियापदाला अ, लेला, लेली, लेले हे पत्ते लावून काय आणि कोणनी प्रश्न विचारल्यास आपल्याला कर्म मिळतं. जसं की अ, उचललेलं काय? उचललेलं काय? हा प्रश्न जर विचारला आपण, उचललेलं काय? तर त्याचं उत्तर येतं काठी. त्यामुळे आपण इथे सांगू शकतो की काठी हे या वाक्याचं कर्म आहे. काठी हे या वाक्याचं कर्म आहे. आणि उचलणारा कोण? नारा, नारी, नारे हा जर प्रत्यय लावून आपण काय आणि कोणी जर प्रश्न विचारला क्रियापदाला, तर आपल्याला वाक्याचा कर्ता मिळून जातो. त्यामुळे उचलणारा कोण? तर अभय आहे इथे. तर अभय हा वाक्याचा कर्ता झाला आणि कर्म झालं काठी. त्यामुळे ऑप्शन नंबर 4 याचा आपण करेक्ट ॲन्सर इथे सांगू शकतो. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 7 उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग या म्हणीचा अर्थ सांगा. त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर 1 उतावळेपणाने स्वतःचा फायदा करून घेणे. ऑप्शन नंबर 2 उतावळेपणाने मूर्खासारखे वर्तन करणे. ऑप्शन नंबर 3 उतावळेपणा करून दुसऱ्यांना त्रास देणे. ऑप्शन नंबर 4 घाईने स्वतःचे घोडे पुढे दामटणे. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 2 उतावळेपणाने मूर्खासारखे वर्तन करणे. उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग याचं करेक्ट आन्सर आहे उतावळेपणाने मूर्खासारखे वर्तन करणे. म्हणजेच काय आपण सांगू शकतो इथे, की अगदीच घाई करणे, उतावळेपणा करणे, उतावळेपणा करणे अ, या म्हणीचा अर्थ पण इथे सांगू शकतो. त्यामुळे ऑप्शन नंबर 2 याचं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 8 पुढीलपैकी कोणता शब्द उन्माद या शब्दाचा योग्य अर्थ आहे? त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर 1 तेज, ऑप्शन नंबर 2 धुंदी, ऑप्शन नंबर 3 चमक, ऑप्शन नंबर 4 उपकार. तर याचं करेक्ट आन्सर आहे धुंदी. धुंदीच म्हणजे काय? उन्माद म्हणू शकतो त्याला, माज म्हणू शकतो. अ, उन्मादचा समानार्थी शब्द. त्यामुळे करेक्ट आन्सर आहे धुंदी इथे आपण सांगू शकतो. ऑप्शन नंबर 2. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 9 डॅश मी त्याच्याकडे जातो, डॅश तो घरी नसतो. गाळलेल्या जागी योग्य शब्द निवडा. त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर 1 जित जितके तितके, ऑप्शन नंबर 2 जेव्हा तेव्हा, ऑप्शन नंबर 3 जर तर, ऑप्शन नंबर 4 जसजसा तसतसा. तर याचे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 2 जेव्हा तेव्हा. आपण हे शब्द 2 टाकून वाक्य परत वाचूया. जेव्हा मी त्याच्याकडे जातो, तेव्हा तो घरी नसतो. त्यामुळे याचं करेक्ट आन्सर आपण सांगू शकतो जेव्हा आणि तेव्हा. ऑप्शन नंबर 2 याचं करेक्ट आन्सर इथे आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 10 एकाने रिकामी जागा करायची आणि रिकामी जागा मात्र दुसऱ्याने घ्यायचा. ही कोणती रीत आहे? गाळलेल्या जागी योग्य शब्द निवडा.
त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 मेहनत फायदा, ऑप्शन नंबर 2 कष्ट तोटा, ऑप्शन नंबर 3 परिश्रम नुकसान, ऑप्शन नंबर 4 लाचारी बेईमानी. तर काय करायचं या प्रश्नामध्ये आपल्याला, की रिकाम्या जागी योग्य शब्द भरायचे आहेत ऑप्शनमधून. तर आपण पहिला शब्द जर टाकला रिकाम्या जागी, एकाने मेहनत करायची आणि फायदा मात्र दुसऱ्याने घ्यायचा, ही कोणती रीत आहे? त्यामुळे पहिल्या जर ऑप्शनचे जे जर शब्द टाकले, तर आपलं वाक्य एकदम अर्थपूर्ण तयार होतं. त्यामुळे याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 1. आपण दुसरे पण शब्द टाकून बघूया. वाक्याचा अर्थ पूर्ण होतो का तो बघूया. एकाने कष्ट करायची, तर हे तर येणारच नाहीये. त्यामुळे हे ऑप्शन इथे आपलं बाद होतं. त्यानंतर ऑप्शन नंबर 3 टाकून बघूया. एकाने परिश्रम करायची, हे पण नाही येणार. एकाने लाचारी करायची आणि बेईमानी मात्र दुसऱ्याने घ्यायचा. हे पण ऑप्शन इथे कॅन्सल होतं. त्यामुळे ऑप्शन नंबर 1 याचं करेक्ट आन्सर इथे आपण सांगू शकतो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 11वा. प्रदीप्त शब्दाचा विरुद्धार्थ सांगा. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 पेटलेला, ऑप्शन नंबर 2 दीप्त, ऑप्शन नंबर 3 विझलेला, ऑप्शन नंबर 4 प्रज्वलित. तर याचं करेक्ट आन्सर आहे, विरुद्धार्थी शब्द सांगायचा आहे प्रदीप्तचा. तर विझलेला हे त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 3. तर प्रदीप्त प्रदीप्त याचा विरुद्धार्थी शब्द आहे विझलेला. तर प्रदीप्त म्हणजेच काय? प्रदीप्त म्हणजेच पेटलेला म्हणू शकतो आपण त्याला, किंवा प्रज्वलित पण त्याचं समानार्थी शब्द आहे सांगू शकतो. प्रदीप्तचा प्रज्वलित, आणि त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे विझलेला. त्यामुळे करेक्ट आन्सर इथे आपण सांगू शकतो ऑप्शन नंबर 3. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 12वा. अयोग्य जोडी ओळखा. ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 लिखित, अलिखित, ऑप्शन नंबर 2 लोभी, निर्लोभी, ऑप्शन नंबर 3 स्मरण, विस्मरण, ऑप्शन नंबर 4 विशाल, महान. तर अयोग्य जोडी ओळखायची आपल्याला इथे. तर पहिल्या ऑप्शनमध्ये लिखित आणि अलिखित हे दोन्ही विरुद्धार्थी शब्द इथे सांगू शकतो. लोभी, निर्लोभी हे पण दोन्ही विरुद्धार्थी शब्द आहेत इथे, आणि स्मरण, विस्मरण हे पण दोन्ही विरुद्धार्थी शब्द आहेत एकमेकांचे. आणि विशाल आणि महान हे दोन्ही समानार्थी शब्द आहेत. विशाल म्हणजेच काय? विशाल म्हणजेच महान पण म्हणू शकतो, मोठा पण म्हणू शकतो आणि महाकाय पण म्हणू शकतो. त्यामुळे याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 4 विशाल आणि महान ही अयोग्य जोडी आहे इथे. बाकीचे विरुद्धार्थी शब्द आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 13वा. शिक्षकांनी मुलांना शिकवले या वाक्याचा प्रयोग ओळखा. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 कर्मणी प्रयोग, ऑप्शन नंबर 2 भावी प्रयोग, ऑप्शन नंबर 3 कर्तरी प्रयोग आणि ऑप्शन नंबर 4 संकर प्रयोग. तर इथे याचा आन्सर चुकलेला आहे. हा भावी प्रयोग नसून हा आहे कर्मणी प्रयोग. तर कर्मणी प्रयोग कशामुळे आहे ते पण आपण इथे पाहूया. तर वाक्य काय आहे? वाक्य आहे, शिक्षकांनी मुलांना शिकवले. या वाक्यात जर बघायला गेलं आपण, तर अ, वाक्यामध्ये कर्ता कुठला आहे हा वाक्याचा? तर वाक्याचा कर्ता आहे शिक्षकांनी, आणि वाक्यामध्ये कर्म आहे का? तर वाक्यामध्ये कर्म पण आहे. मुलांना हे कर्म आहे आणि शिकवले हे काय आहे? क्रियापद. तर भावे प्रयोगामध्ये काय असतं? तर भावे प्रयोगामध्ये जे क्रियापद असतं, तृतीय पुरुषी नपुंसकलिंगी एकवचनी असतं. तर क्रियापद तर आहे तृतीय पुरुषी नपुंसकलिंगी एकवचनी. पण जर कर्ता बदलला वाक्याचं आणि त्यानुसार जर क्रियापद बदललं, तर तो कर्तरी प्रयोग असतो, आणि कर्मानुसार जर क्रियापद बदललं, तर तो कर्मणी प्रयोग असतो. पण आता आपण कर्माचं काय बदलूया? तर आता कर्म जो आहे मुलांना, तर मुलांना जागी मुलीला शिकवले हे घेऊया आपण. मुलीला शिकवले. तर वाक्याचा कर्ता स्त्रीलिंगी करूया आपण. मुलीला शिकवले. तर अ, वाक्याचं क्रियापद बदलतं काय? तर नाही बदलत. आता तेच आपण कर्म पुल्लिंगी घेऊया, एकवचनी घेऊया. जसं की
मुलांना धडा. धडा घेऊया आपण कर्म. तर शिक्षकांनी धडा शिकवला. तर शिकवलेच्या जागी आपण काय इथे घेऊ शकतो? म्हणजे शिकवला हे क्रियापद हे बदलतंय जर आपण कर्माचं लिंग वचन बदललं तर. त्यामुळे इथे आपण सांगू शकतो हे वाक्य कर्मणी प्रयोगाचं आहे. तर हे ऑप्शन इथे नाहीये. तर ऑप्शन नंबर 1 याचं करेक्ट आन्सर आपण इथे सांगू शकतो. प्रश्न क्रमांक 13 चं. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 14. पुढील शब्दाला कोणता शब्द समानार्थी नाहीये? समानार्थी नाहीये म्हणजेच काय? विरुद्धार्थी शब्द. शब्द काय आहे? याचना. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 मनधरणी, ऑप्शन नंबर 2 आळवणी, ऑप्शन नंबर 3 आर्जव आणि ऑप्शन नंबर 4 वियोग. तर याचनाचा आपल्याला विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 4 वियोग. आणि बाकीचे जे शब्द आहेत ते समानार्थी शब्द आपण सांगू शकतो याचनाचे. याचना म्हणजेच काय? दया पण म्हणू शकतो, मनधरणी पण म्हणू शकतो, आळवणी पण म्हणू शकतो किंवा आर्जव पण म्हणू शकतो. हे त्याचे समानार्थी शब्द आहेत. पण आपल्याला इथं समानार्थी नाही म्हणजेच काय? विरुद्धार्थी शब्द इथे ओळखायचा आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर 4 वियोग हे याचं करेक्ट आन्सर इथे आपण सांगू शकतो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 15वा. पुढीलपैकी संयुक्त वाक्य ओळखा. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 जेव्हा उन्हाळ्याची सुट्टी लागेल तेव्हा आम्ही सहलीला जाऊ. ऑप्शन नंबर 2 उन्हाळ्याची सुट्टी लागली आणि आम्ही सहलीला गेलो. ऑप्शन नंबर 3 उन्हाळ्याची सुट्टी लागल्यावर आम्ही सहलीला गेलो आणि ऑप्शन नंबर 4 उन्हाळ्याच्या सुट्टीत आम्ही सहलीला जाऊ. तर संयुक्त वाक्य ओळखताना संयुक्त वाक्याचे काही उपप्रकार आहेत. जसं की समुच्चय बोधक संयुक्त वाक्य कसं ओळखायचं? जर 2 वाक्य आणि व अन या शब्द मधलं या अवयवांनी जर दोन्ही वाक्य जर जोडले असतील तर त्याला संयुक्त वाक्य म्हणू शकतो आपण समुच्चय बोधक. न्यूनत्व बोधक संयुक्त वाक्य कशाला म्हणतो आपण? पण, परंतु, परी या जर अवयवांनी 2 वाक्याची जोडलेले असतील तर त्याला न्यूनत्व बोधक संयुक्त वाक्य म्हणतो. आणि विकल्प बोधकमध्ये किंवा, वा, अथवा, की हे येतं आणि परिणाम बोधकमध्ये म्हणून, सबब, त्यामुळे येतं. तर ऑप्शन नंबर 2 मध्ये काय आहे इथं? उन्हाळ्याची सुट्टी लागली आणि आम्ही सहलीला गेलो. तर हे 2 वाक्य आणि या अव्ययाने जोडलेले आहेत. त्यामुळे इथे आपण सांगू शकतो, की हे समुच्चय बोधक संयुक्त वाक्य आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर 2 याचं करेक्ट आन्सर इथे आपण सांगू शकतो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 16वा. प्रश्न क्रमांक 16 आहे. पुढीलपैकी आकर्मक वाक्य ओळखा. पुढीलपैकी आकर्मक वाक्य ओळखा. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 मुलाने खेळणे मोडले. ऑप्शन नंबर 2 त्या मुलाने खाऊ घालला. ऑप्शन नंबर 3 ते मूल जोरात रडले आणि ऑप्शन नंबर 4 मुलाने चेंडू टाकला. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 3 ते मूल जोरात रडले. तर आकर्मक वाक्य ओळखायचे म्हणजेच काय, की वाक्यामध्ये जे कर्म आहे नसायला पाहिजे. म्हणजे काय? नसणे. तर सकर्मक वाक्य म्हणजेच काय? कर्मासहित. सकर्मक वाक्य म्हणजे कर्मासहित आणि आकर्मक वाक्य म्हणजे कर्माशिवाय. त्यामुळे वाक्यामध्ये असं वाक्य ओळखायचे आपल्याला, की ज्या वाक्यात कर्म नसायला पाहिजे. तर आपण तिसरं वाक्य जे आहे, ते मूल जोरात रडले. या वाक्यामध्ये मूल हा कर्ता आहे. मूल हा कर्ता आहे सांगू शकतो आपण आणि क्रिया काय आहे? क्रिया आहे रडायची क्रिया. क्रिया रडले ही आहे. म्हणजेच काय, की या वाक्यामध्ये रडणे या क्रियेचा जो परिणाम आहे, तो कर्ता याच्यावरच होतो. म्हणजे मुलावरच होते रडण्याची क्रिया. म्हणजे मुलगाच रडतो याच्यामध्ये. त्यामुळे आणि जर क्रियापदाला आपण काय किंवा याने जर प्रश्न विचारलं, तर आपल्याला कर्म मिळू शकतं. रडणारा कोण? मुलगा. रडलेलं काय? मुलगा. त्यामुळे कर्माचा इथं कुठेही संबंध येत नाही. त्यामुळे अकर्मक वाक्य आपण हे वाक्य आपण इथे म्हणू शकतो. त्यामुळे ऑप्शन नंबर 3 याचं करेक्ट आन्सर इथे सांगू शकतो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 17वा. मनात एक जनात एक या म्हणीचा अर्थ सांगा. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 उर्मटपणाने वागणे. ऑप्शन नंबर 2 दुटप्पी वागणे.
ऑप्शन नंबर 3 खूप चिडणे आणि ऑप्शन नंबर 4 मनमोकळे वागणे. तर याचे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 2 दुटप्पी वागणे. मनात एक आणि जनात एक म्हणजे म्हणीचा अर्थ आहे दुटप्पी वागणे. दुटप्पी वागणे म्हणजेच काय? की जे मनात आहे ते न करता अ, दुसरंच वागणे म्हणजे वेगळे वागणे. म्हणजे काय एखादं काम त्याला मनात करायचं असतं, पण ते न करता दुसरेच काम करणे आपण त्याला दुटप्पीपणाची भावना आपण म्हणू शकतो. म्हणजेच काय सांगायचं एखाद्याला एक करतोय मी, पण करायचं दुसरंच. तर अशा गोष्टी जे करतात लोकं त्यांना दुटप्पी पण आपण इथं म्हणू शकतो. त्यामुळे ऑप्शन नंबर 2 याचं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 18 रामरावांनी मुलाच्या वागण्यासमोर हात टेकले. यातील हात टेकले या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 सोडून देणे, ऑप्शन नंबर 2 मारणे, ऑप्शन नंबर 3 नाईलाजाने माघार घेणे, ऑप्शन नंबर 4 दुःखी होणे. तर याचा अ, म्हणजे हात टेकणे या शब्दाचा वाक्प्रचाराचा अर्थ काय आहे, की एखाद्याचा पराभव मान्य करणे, पराभव मान्य करणे किंवा त्याला आपण दुसऱ्या शब्दात म्हणू शकतो निरुपाय होणे. निरुपाय होणे. म्हणजेच काय, की रामरावांनी काय केलं रामरावांचा मुलाच्या वागण्यासमोर काय झाला निरुपाय झाला. म्हणजे त्यांना काही ऑप्शन उरला नाहीये, की काय करावं नेमकं? असा त्यांचा मुलगा वागत होता. म्हणजेच काय, त्यांनी नाईलाजाने काय घेतली? माघार घेतली. याचा आपण अर्थ इथे सांगू शकतो. त्यामुळे ऑप्शन नंबर 3 याचं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 19 खालीलपैकी कोणता शब्द उपपद तत्पुरुष समासाचे उदाहरण आहे? त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 जलद, ऑप्शन नंबर 2 महादेव, ऑप्शन नंबर 3 रक्तचंदन, ऑप्शन नंबर 4 मुखकमल. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 1 जलद हा उपपद तत्पुरुष समासाचे उदाहरण आहे. तर तत्पुरुष समासामध्ये काय असतं, की तत्पुरुष समासामध्ये जे दुसरं पद आहे ते महत्त्वाचं असतं आणि दुसऱ्या पदाला इथे काय आहे, उपपद म्हणजे काय? उपपद म्हणजे की दुसऱ्या पदाला एखादा धातू साधित किंवा कृदंत जे लागलेला असतो अ, त्यामुळे वाक्याचा अर्थ लागतो आणि हे कृदंत हे वाक्यात काय असतं स्वतंत्रपणे वापरता येत नाहीत. आता जर जलद हा शब्द बघितला आपण, जलद हा शब्द बघितला, तर जलद म्हणजेच काय त्याचा अर्थ होतो जल देणारा म्हणजेच पाणी देणारा. तर देणारा हा काय धातू आहे. दे हा धातू आहे म्हणजे हे धातू साधित आहे. देणारा हे धातू साधित आहे. त्यामुळे वाक्याचा शब्दाचा अर्थ पूर्ण करतो. तर जलद म्हणजे जल देणारा. त्यामुळे अ, हे धातुसाधित लागलेला आहे देणारा. त्यामुळे इथे आपण म्हणू शकतो, की हा शब्द तयार झालेला आहे. त्यामुळे उपपद तत्पुरुष समासामध्ये जे दुसरे पद असते ते धातुसाधित असते किंवा कृदंत असते. जसं की दुसरे काही उदाहरण इथं दिलेले आहेत. जसं की आग लाव्या आहे. तर आग लावणारा. लावणारा हा काय आहे? धातुसाधित अ, आहे. त्यानंतर सर्वज्ञ एक आहे शब्द. तर सर्व जाणणारा. जाणणारा हा धातुसाधित आहे. आणि दुसरे काही उपपद तत्पुरुष समासाचे उदाहरण इथे सांगितलेले आहे. जसे की पंकज, अग्रज, द्विज, ग्रामस्थ हे पण परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे उदाहरणं आपण सांगू शकतो इथे उपपद तत्पुरुष समासाचे. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे जलद ऑप्शन नंबर 1 हे उपपद तत्पुरुष समासाचे उदाहरण आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 20 प्रयोग ओळखा. तर त्याने सर्वांना शिकवावे. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 सकर्मक भावे, ऑप्शन नंबर 2 सकर्मक कर्मणी, ऑप्शन नंबर 3 अकर्मक कर्मणी, ऑप्शन नंबर 4 अकर्मक भावे. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 1 सकर्मक भावे. त्याने सर्वांना शिकवावे हा सकर्मक भावे प्रयोग आहे. तर भावे मध्ये काय होतं नेमकं? तर भावे प्रयोगामध्ये जो क्रियापद आहे, कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंग वचनानुसार बदलत नाही. तर ते तृतीय पुरुषी नपुंसकलिंगी एकवचनीच असतं. तर भावे प्रयोगामध्ये जे क्रियापद असतं, क्रियापद तृतीय पुरुषी नपुंसकलिंगी
एकवचनी असतं. त्यामुळे आपण इथे म्हणू शकतो, की हा भावप्रयोग आहे. आता या वाक्यामध्ये त्याने सर्वांना शिकवावे या वाक्यामध्ये कर्ता बदलून पाहूया आपण. तर त्यानेच्या जागी आपण कर्ता टाकूया तिने, म्हणजे कर्त्याचं लिंग बदलूया आपण इथे. तर क्रियापद शिकवावेच राहते. तिने सर्वांना शिकवावे, क्रियापद इथे बदलत नाही. आणि त्या मुलांनी सर्वांना शिकवावे. अनेक वचन जरी केला कर्त्याचा, तरी पण इथे क्रियापद आपण बदलत नाहीये. तर कर्म बदलून बघूया आपण. तर इथं आहे त्याने सर्वांना शिकवावे. तर सर्वांनाच्या जागी आपण मुलांना घेऊया इथं. त्याने मुलांना शिकवावे. तेच असतं क्रियापद राहतं. आणि मुलांनाच्या जागी मुलींना घेऊ आपण इथे. त्याने मुलींना शिकवावे. तरी पण कर्म जरी बदललं तरी क्रियापद बदलत नाही. त्यामुळे भावे प्रयोगामध्ये जे क्रियापद असतं तृतीय पुरुषी नपुंसकलिंगी एकवचनी असतं. त्यामुळे अ, आणि या वाक्यामध्ये कर्म आलेलं आहे. त्यामुळे हे वाक्य आहे सकर्मक भावे प्रयोगाचं आपण इथे सांगू शकतो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 21वा. याच्यामध्ये आपण म्हणू शकतो, पुढील शब्दाचा योग्य अर्थ सांगा. शब्द आहे मुरब्बी. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 तटस्थ, ऑप्शन नंबर 2 प्रशासक, ऑप्शन नंबर 3 व्यवस्थापक आणि ऑप्शन नंबर 4 मुरलेला. तर याचे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 4 मुरलेला. मुरब्बी म्हणजे काय? एकदम मातब्बर म्हणू शकतो आपण. मातब्बर, पण हे त्याचा समानार्थी शब्द आहे. एकदम मुरलेला, जुजबी म्हणू शकतो त्याला आपण. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 4 मुरलेला. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 22वा. समानार्थी शब्द ओळखा. शब्द आहे तांबूल. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 विडा, ऑप्शन नंबर 2 ताबूत, ऑप्शन नंबर 3 तांबडा आणि ऑप्शन नंबर 4 मसाला. याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 1 विडा. तर तांबूल म्हणजेच विडा, विडा म्हणजेच काय? पान पण म्हणू शकतो आपण. तांबूलला पण पान पण याचा समानार्थी शब्द इथे सांगू शकतो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 23वा. पक्षी हिरवळी, रिकामी जागा पिल्ला, रिकामी जागा अन्न गोळा करत होता. गाळलेल्या जागी योग्य शब्द निवडा. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 मागे कडे, ऑप्शन नंबर 2 खाली वर, ऑप्शन नंबर 3 साठी वर आणि ऑप्शन नंबर 4 वर साठी. तर पक्षी हिरवळी वर पिल्लांसाठी अन्न गोळा करत होता. त्यामुळे करेक्ट जे शब्द आहेत हे वर आणि साठी इथे बसतात आणि वाक्याचा अर्थ पूर्ण होतो. त्यामुळे याचं करेक्ट आन्सर इथे आपण सांगू शकतो ऑप्शन नंबर 4 वर आणि साठी. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 24वा. महाराष्ट्राचं वाल्मिकी कोणाला म्हणतात? त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 व्यंकटेश माडगुळकर, ऑप्शन नंबर 2 द द. भा. धामणस्कर, ऑप्शन नंबर 3 सुरेश भट आणि ऑप्शन नंबर 4 ग. दी. माडगुळकर. याचं करेक्ट आन्सर आहे ग. दी. माडगुळकर यांना महाराष्ट्राचे वाल्मिकी म्हणतात. म्हणजेच काय? ग. दी. मा पण त्यांना म्हणतात. तर ग. दी. माडगुळकर यांचं पूर्ण नाव आहे गजानन दिगंबर माडगुळकर. दिगंबर माडगुळकर. आणि यांना महाराष्ट्राचे वाल्मिकी का म्हणतात? हे त्यांचं टोपण नाव मिळण्याचं कारण काय आहे? म्हणजे कशामुळे त्यांना ओळखलं जातं या टोपण नावाने महाराष्ट्राचे वाल्मिकी? तर त्यांनी गीत रामायण हा एक ग्रंथ आहे. गीत रामायण हा ग्रंथ लिहिलेला आहे. त्यामुळे त्यांना महाराष्ट्राचे वाल्मिकी म्हणून ओळखले जाते. त्यामुळे ऑप्शन नंबर 4 याचं करेक्ट आन्सर इथे सांगू शकतो. त्यानंतर शेवटचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 25वा. भुलाई या कविता संग्रहाच्या कवयित्री कोण आहेत? त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 नीरजा, ऑप्शन नंबर 2 हिरा बनसोडे, ऑप्शन नंबर 3 कल्पना दुधाळ आणि ऑप्शन नंबर 4 प्रतिमा इंगोले. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 4 प्रतिमा इंगोले ह्या भुलाई या कविता संग्रहाच्या कवयित्री आहेत. आणि प्रतिमा इंगोले यांचे काही इतर साहित्य आहेत.
जे की परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे आहेत. आणि हे ह्या ज्या कवयित्री आहेत, ह्या बालकवयित्री आहेत, म्हणजे छोट्या आहेत एकदम आणि त्यांचे साहित्य पण खूप म्हणजे महत्त्वाचे आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून. आणि बालकविता पण त्यांनी काही लिहिलेल्या आहेत. काही कविता संग्रह पण आहेत त्यांचे आणि कादंबऱ्या पण आहेत. जसं की प्रतिमा इंगोले यांचं हिरवे स्वप्न ही एक कादंबरी म्हणू शकतो. हॅट्रिक एक म्हणू शकतो. शेतकऱ्याच्या नारी, शेतकरी व्यथा, वसंत बंधारा, वऱ्हाडी लोकगाथा, लाजाळू ही एक बालकविता आहे. लळा कविता संग्रह आहे. एळीमाय कथा संग्रह आहे. बोडकी कादंबरी आहे. पॉलिश कथा संग्रह आहे. पार्ट टाइम कादंबरी आहे. नक्षलग्रस्त एक आहे. जावयाचं पोर, करारी आजी बालसाहित्य आहे. उदय सोहळा कविता संग्रह, अंधार पर्व कथा संग्रह, अक्षिद्धीचे दाणे कथा संग्रह. तर प्रतिमा इंगोले यांचे ही एक महत्त्वाचे काही साहित्य आहे इथे आपण घेतलेले आहे. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. सर्वांना एक विनंती आहे की सर्वांनी हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना, मैत्रिणींना जे की स्पर्धा परीक्षेची तयारी करतात त्यांना शेअर करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला पण विसरू नका. आणि तुमचे काही जर सजेशन असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका. आमच्यापर्यंत येऊ द्या. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार.